हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल बीएफसी अकॅडमी. मित्रांनो, बीएफसी अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंद माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम फ्रेंड्स. तसंच मित्रांनो, बीएफसी अकॅडमी आपल्या या ॲप्समध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आवाज वगैरे क्लिअर आहे, पिक्चर क्वालिटी क्लिअर, एकदा कमेंट्स करायची आहे. तर बघा मित्रांनो, आपल्या आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत ठाणे शहर पोलीस शिपाई 2023. मित्रांनो, आपली लेखी परीक्षा झालेली आहे. या आपल्या एक्झाम मधील, आपल्या पेपर मधील सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींशी आधारित क्वेश्चन जे आहेत मित्रांनो, ते आजच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यासणार आहोत. हाय मित्रांनो, हाय. तर मित्रांनो बघा, बऱ्याच म्हणजे कालपासून आपल्याला नेटवर्कचा प्रॉब्लेम बराच वेळेस येत होता. आपल्या याचा मित्रांनो पार्ट 1 झालेला आहे, आजचा आपला पार्ट 2 असणार आहे. ओके ओके, आवाज वगैरे क्लिअर आहे, सगळं ठीक आहे. तर याचा बघा, आपण पार्ट 1 अभ्यासला होता. पार्ट 1 मध्ये आपण जवळपास 30 ते 35 क्वेश्चन मित्रांनो आपले कंप्लीट झालेले. याचे पार्ट 1 मध्ये मित्रांनो आपले 30-32 क्वेश्चन कंप्लीट झालेले होते मागच्या लेक्चर मध्ये. आज मित्रांनो आपले जे पुढे क्वेश्चन बाकी आहेत ते आपण कंटिन्यू करणार. बघा मित्रांनो, 60 क्वेश्चन आपल्याला ठाणे शहर पोलीसला मित्रांनो सामान्य ज्ञान आणि लेटेस्टशी संबंधित असणारे 60 क्वेश्चन्स मित्रांनो विचारले होते. 60 प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेले होते. ओके, तर मित्रांनो चला सुरुवात करूया आपल्या पुढच्या क्वेश्चन्सला. त्याच्या आधी मित्रांनो आपले तिघही बॅचेस अवेलेबल आहेत आपल्यासाठी. सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणाच्या बॅचेस मित्रांनो आपल्यासाठी अवेलेबल आहेत आपल्या ऍप्लिकेशन मध्ये, बीएफसी अकॅडमी आपल्या ऍप्स मध्ये. ओके फ्रेंड्स, चला तर जाऊया आपल्या प्रश्नांकडे. तर आपल्या सगळ्या पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍप्स मध्ये अवेलेबल आहेत. आपल्या ऍप्स मध्ये सगळ्या पीडीएफ मित्रांनो तुम्हाला अवेलेबल असतील. त्यांचं मित्रांनो आन्सर की ऍड करायच्या बाकी आहेत अजून बऱ्याच, ते ऍड होत आहेत लवकरच. तर मित्रांनो आपला आजचा पहिला प्रश्न असणार आहे बघा, क्वेश्चन नंबर 33. प्रश्न क्रमांक 33 पासून मित्रांनो आपण आज सुरुवात करणार आहोत. प्रश्न क्रमांक 33 पासून मित्रांनो आपण आज सुरुवात करणार आहोत. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण जाऊया आपल्या प्रश्नाकडे. आपला मित्रांनो पहिला प्रश्न आहे बघा, म्हणजे 33वा प्रश्न आहे आपला. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती? बघा मित्रांनो, या ठिकाणी हा शब्द महत्वाचा, नवी राजधानी कोणती? आंध्र प्रदेश या राज्याची नवी राजधानी कोणती? हा प्रश्न मित्रांनो त्यावेळेस विचारण्यात आला होता. ज्या मित्रांनो आपण बघितलं की आंध्र प्रदेश राज्याची जी राजधानी होती मित्रांनो, आधी होती अमरावती, आधी होती मित्रांनो हैदराबाद. त्यानंतर मित्रांनो हैदराबाद, आंध्र प्रदेशचं मित्रांनो विभाजन झालं. आपला वेळ असतो बघा धनश्री, आपला दुपारी 1:30चा वेळ असणार आहे, 1:30 हा आपला रेग्युलर वेळ असणार आहे. हा एक आपला वेळ आहे, 1:6:30चा वेळ आहे. आपल्या वेळात मित्रांनो कुठलाही बदल नाही बघा, आपले हेच वेळ आहेत. पण आज बघा दोघही वेळेस काय झालंय, दुपारी सुद्धा आपला नेटवर्कचा प्रॉब्लेम आलेला होता आणि आता सुद्धा आपल्याला नेटवर्कचा प्रॉब्लेम 6:30 वाजता सुद्धा आलेला होता. म्हणून मित्रांनो आपण आज वाघ सरांच्या लेक्चर नंतर आज सुरुवात केलेली आहे. उशिरा आज आपलं लेक्चर उशीर झालेला. आज आपला रेग्युलर वेळ असतो बघा 3 वाजेचा, नेटवर्क प्रॉब्लेममुळे कॅन्सल झालं. असतो 6:30 वाजता, नेटवर्क प्रॉब्लेममुळे कॅन्सल झालंय. ओके, त्यामुळे आपण उशिरा 9:30ला आता घेतो. तर बघा, आंध्र प्रदेश राज्याची राजधानी जी आहे, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 1 अमरावती आहे. गौरव, धनश्री, मंथन. बघा मित्रांनो, आंध्र प्रदेश राज्याची राजधानी ती आधी बघितलं आपण. आंध्र प्रदेश ज्यावेळेस मित्रांनो एकत्र राज्य होतं, एक राज्य होतं, त्यावेळेस हैदराबाद होती. नंतर मित्रांनो आंध्र प्रदेश पासून तेलंगणा वेगळा झाला. ज्यावेळेस तेलंगणा वेगळा झाला मित्रांनो, त्यावेळेस काय ठरलं की अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी केली जाईल. त्यानंतर मित्रांनो जगनमोहन रेड्डी जे आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांनी मित्रांनो जाहीर केलं की विशाखापट्टणम हे शहर आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल, विशाखापट्टणम. पर्याय क्रमांक 1 बघा, मंथनचं अगदी बरोबर उत्तर आहे मित्रा. विशाखापट्टणम ही आता आंध्र प्रदेशची नवी राजधानी असणार आहे, डिक्लेअर करण्यात आलंय. अमरावती आधी होती,
डिवाइड केल्यानंतरची अमरावती होती. आता क्लिअर आहे मित्रा. आता काय असणार आपली विशाखापट्टणम ही राजधानी असणार आहे आंध्र प्रदेश या राज्याची. व्हेरी गुड. तर मित्रांनो पुढे जाऊया. तर नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशातून आणले. तर हा प्रश्न आपण याच्या आधी जो पेपर बघितला त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला हा क्वेश्चन होता. हाच क्वेश्चन सेम मित्रांनो त्या ठिकाणी तारीख दिली होती मार्च का फेब्रुवारी महिना सुद्धा मित्रांनो दिलेला होता. मार्च होता वाटतं. हा क्वेश्चन आपण आधी बघितला. भारतामध्ये जे 12 चित्ते आणण्यात आले ते कोणत्या देशामधून आणले. भारतामधून आणलेले चित्ते कोणत्या देशामधून आणले. गौरव, गोकुळ म्हणतो यापैकी नाही. साऊथ आफ्रिका. बघा मित्रांनो आपल्या भारतामध्ये जे चित्ते आणण्यात आले होते अर्जुन, व्हेरी गुड मित्रांनो. तर मित्रांनो बघा जे 12 चित्ते आणण्यात आले होते आणले होते साऊथ आफ्रिका या देशामधून मित्रांनो ते आणण्यात आले होते. साऊथ आफ्रिकेमधून मित्रांनो 12 चित्ते आणण्यात आणले होते. त्यांना व्हेरी गुड बरोबर. त्यांना मित्रांनो आपल्या भारतात सोडण्यात आलं होतं मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या मित्रांनो कोणत्या अभयारण्यामध्ये यांना सोडण्यात आलं होतं. कुनो नॅशनल पार्क मध्ये, राष्ट्रीय उद्यान बघा कुनो नॅशनल उद्यानामध्ये मित्रांनो सोडण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो जाऊया. भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस बघा इंडियन नॅशनल काँग्रेस मित्रांनो सॉरी नॅशनल सायन्स काँग्रेस, राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस नामिबियामधून 8 आणि दक्षिण आफ्रिकेमधून 12, मध्य प्रदेश मधील कुनो नॅशनल पार्क मध्ये त्यांना सोडण्यात आलं होतं. व्हेरी गुड. तर बघा मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस मित्रांनो आहे बघा नॅशनल सायन्स काँग्रेस हे दरवर्षी मित्रांनो आपल्या भारतामध्ये होत असतं. फेब्रुवारी आपलं जानेवारी महिन्यामध्ये 14 जानेवारी का 14 जानेवारी शक्यतो जानेवारी महिन्यात मित्रांनो आपल्या भारतामध्ये नॅशनल सायन्स काँग्रेसचे मित्रांनो एक अधिवेशन होत असतं दरवर्षी. तर 108वें अधिवेशन 2023 साली मित्रांनो 108वें अधिवेशन झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र बोललंच गेलं. तर बघा मित्रांनो या ठिकाणी व्हेरी गुड मित्रांनो. तर कुठल्या ठिकाणी मित्रांनो हे अधिवेशन झालं आपल्याला पर्याय दिले बघा कोलकाता, जालंधर, बंगळुरू किंवा नागपूर. तर मित्रांनो हे जे अधिवेशन होतं व्हेरी गुड सगळ्यांचं अगदी 4 जे आन्सर आपल्याला आलेत सगळ्यांचं आन्सर अगदी बरोबर मित्रांनो की हे जे आंदोलन आपलं हे जे काही अधिवेशन मित्रांनो झालं होतं ते आपल्या महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी. व्हेरी गुड. धनश्री, गौरव, अर्जुन, चंद्रकांत, गोकुळ सगळ्यांचं आन्सर अगदी बरोबर आहे. तर बघा हे जे होतं हे नागपूरमध्ये झालं मित्रांनो नॅशनल सायन्स काँग्रेस. आता मित्रांनो 2024 साली 2024 साली मित्रांनो जे 109 अधिवेशन मित्रांनो भरणार होतं ते लखनौ या ठिकाणी मित्रांनो ते होणार होतं. पण आता याला मित्रांनो रद्द करण्यात आलं. हे कॅन्सल झालंय. हे कॅन्सल झालं मित्रांनो. आता 2-3 दिवसापूर्वी आपण एक गोष्ट बघितली की नॅशनल सायन्स काँग्रेस जे काही होणारे अधिवेशन 109 अधिवेशन लखनौला होणार ते रद्द करण्यात आलेलं आहे. तर पण जे झालंच ते मित्रांनो लखनौला नियोजित होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आपला देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळा व मंडळांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियामक एनसीईआरटीने जारी केले. तर बघा एनसीईआरटी जी आहे आपली तर मित्रांनो एनसीईआरटीने एक नियामक जारी केलेला आहे ज्याच्यामध्ये जे मान्यताप्राप्त शाळा आहेत किंवा मंडळ आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केलं जाईल किंवा मूल्यमापन केलं जाईल. त्यासाठी कोणते नियामक मित्रांनो त्यांनी जारी केलेला आहे हा आपला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 16. परख, ट्रेंच, पुष्प यापैकी नाही. या प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर मित्रांनो बघा विद्यार्थ्यांची मित्रांनो जी गुणवत्ता आहे जे मूल्यमापन त्यांचं करायचं विद्यार्थ्यांचं गुणवत्तेचं मित्रांनो मूल्यमापन करायचंय
तर त्या पारखून बघायचंय ते मित्रांनो त्यांचं जे नियामक होतं त्याला मित्रांनो नाव ठेवलंय बघा पारख. पारख नाही परख. परख हिंदी शब्द मित्रांनो परख शब्द फुल फॉर्म होईल. हे मित्रांनो आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी परख आहे. परख हे मित्रांनो करेक्ट आन्सर आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. परख. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 अर्जुनचा अगदी बरोबर आन्सर आहे. मंथन. बाकीच बघा ते क्लिअर करायचं आहे आपल्या चुका. मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आपला खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते. तर बघा दरवर्षी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्या भारतामध्ये मित्रांनो प्रमुख अतिथींना मित्रांनो निमंत्रित केलं जातं. अतिथींना मित्रांनो निमंत्रित केलेलं असतं आपल्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. तर 2023 साली मित्रांनो आताच्या या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्या भारताचे प्रमुख अतिथी हे कोण होते. कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. तो मित्रांनो पर्याय आहेत इराण, इटली, जॉर्डन किंवा इजिप्त. हे 4 पर्याय मित्रांनो आपल्या समोर आहेत. बघा इराण, इटली, जॉर्डन किंवा इजिप्त यापैकी कुठल्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष हे आपल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी होते. इटली पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 गोकुळ, गौरव, अर्जुन, धनश्री, चंद्रकांत. मित्रांनो बघा 2023 साली प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे प्रमुख अतिथी होते मित्रांनो ते होते इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष. इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष मित्रांनो प्रमुख अतिथी होते. धन्यवाद मित्रांनो हार्टली लाईक केल्याबद्दल. त्यांचं नाव मित्रांनो बघा अब्देल फताह अल सिसी. अब्देल फताह अल सिसी. अब्देल फताह अल सिसी. अब्देल फताह अल सिसी मित्रांनो त्यांचं नाव होतं. ते मित्रांनो इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांना मित्रांनो प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं होतं 2023 साली. चला मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो बघायचा आहे. G20 बैठकीचे या वर्षीचे घोषवाक्य काय. मित्रांनो G20 परिषद. व्हेरी गुड. बघा G20 परिषद मित्रांनो जी आता दिल्लीमध्ये पार पडली आपल्या भारताच्या राजधानीमध्ये. या G20 परिषदेचं मित्रांनो जे घोषवाक्य होतं मातृदेवो भव, सत्यमेव जयते, वसुदैव कुटुंबकम किंवा यापैकी नाही. तर मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे. सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर बघा. गौरव, गोकुळ, चंद्रकांत, अर्जुन, धनश्री सर्व विद्यार्थी मित्रांचा आन्सर अगदी बरोबर आला मित्रांनो. कारण आपल्या ओळखीचा बघा मित्रांनो आपल्या भारतात घडलेली विशेष गोष्ट जे टर्न बाय टर्न मित्रांनो येणार होतं आपल्या भारताच्या नंबरला. तर जी G20 परिषद मित्रांनो आपल्या भारतात पार पडली तिचं जे घोषवाक्य होतं मित्रांनो वसुदैव कुटुंबकम हे मित्रांनो आपलं घोषवाक्य होतं. मित्रांनो बघा आपण आपले मित्रांनो लक्ष्य खाकी बॅच ही आपल्यासाठी लॉन्च केलेली मित्रांनो आपल्या ऍप्स मध्ये. लक्ष्य खाकी बॅच मित्रांनो आपल्यासाठी आपल्या या ऍप्स मध्ये मित्रांनो आपण लॉन्च केलेली आहे लक्ष्य खाकी बॅच. या बॅच मध्ये मित्रांनो आपल्याला आपले जे जीके जीएस साठी संबंधित असणारे जे आपले मित्रांनो जे क्वेश्चन पेपर आहेत मागचे त्यांचं आपण बघत आहोत विश्लेषण. त्याचप्रमाणे मित्रांनो जे आपला डाटा असेल तो तुम्हाला मित्रांनो रेग्युलर लेक्चरच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला जाईल आपल्या बॅचच्या माध्यमातून. या बॅचमध्ये मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अवेलेबल असतील. आणि आपले जे लेक्चर्स मित्रांनो ते तुम्ही अनलिमिटेड यूज करू शकतात. तिघही बॅचेस मित्रांनो आपले जे आहेत त्या प्रकारे सेम मित्रांनो ही बॅच सुद्धा असणार आहे जी मित्रांनो जीके जीएस साठी विशेष करून असेल.
आणि मित्रांनो लेटेस्ट जे आहेत विकली लेक्चर मित्रांनो आपण लेटेस्ट सुद्धा घेणार आहोत. विकली लेटेस्ट आणि रेग्युलर मित्रांनो जीके जीएसटी संबंधित असणारे PYQ असतील आणि आपले टॉपिक असतील सगळ्या प्रकारचे लेक्चर्स मित्रांनो तुम्हाला आपल्या बॅच मधून रेग्युलर मिळतील. आपल्या BFC इंग्लिश या युट्यूब चॅनलला सुद्धा, BFC अकॅडमी या युट्यूब चॅनलला सुद्धा सिद्धार्थ मोहंती अध्यक्ष आहेत बरोबर. तर मित्रांनो या बॅच साठी जे विद्यार्थी मित्र इच्छुक असतील त्यांनी मित्रांनो या बॅच मध्ये जाऊन माहिती तुम्ही घेऊ शकतात. कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकतात. व्हॉट्सअप नंबर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, तो मित्रांनो तुम्हाला ऍप्स मध्ये लगेच उपलब्ध आहे. ओके, तर मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो आपला LIC शी संबंधित असणारा. LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर बरोबर मोहंती, सिद्धार्थ मोहंती. तर बघा 3 आन्सर मिळालेत आपल्याला. सगळे विद्यार्थी मित्रांचं बघा बरोबर आन्सर आहे. तर LIC चे जे अध्यक्ष आहेत ते आहेत सिद्धार्थ मोहंती. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊया. पुढचा प्रश्न मित्रांनो आपला कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? कोसला ही जी मित्रांनो प्रसिद्ध कादंबरी आहे या कोसला या कादंबरीचे लेखक कोण? कोसला कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो? हा प्रश्न आपल्याला ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे यायचे. प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40 कडे यायचे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40 आहे कोसला या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे. अगदी बरोबर उत्तर मित्रांनो. बघा कोसला या कादंबरीचे लेखक. हाय मित्रांनो, हाय, स्वागत आहे मित्रांनो आपलं सगळ्यांचं BFC अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलला आणि आपल्या ऍप्स मध्ये मित्रांनो स्वागत आहे आपलं. तर बघा कोसला कादंबरीचे जे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे, हे अगदी करेक्ट आन्सर मित्रांनो आपला आहे भालचंद्र नेमाडे. सगळ्यांचं आन्सर अगदी बरोबर मित्रांनो. कोसला या कादंबरीचं लेखक. तर मित्रांनो समजा नामदेव ढसाळ यांची एखादी कादंबरी जर सांगायची राहिली तर नामदेव ढसाळ यांचं मित्रांनो प्रसिद्ध एक पुस्तक सांगायचं आहे. तर बघा नामदेव ढसाळ यांचं मित्रांनो गोलपिठा प्रसिद्ध आहे. गोलपिठा, गोलपिठा मित्रांनो लक्षात घ्यायचं. नामदेव ढसाळ. बाबूराव बागुल, बाबूराव बागुल मित्रांनो यांचं आपल्याला लक्षात घ्यायचं पुस्तक विशेष म्हणजे बघा मी जात चोरली होती. मी जात चोरली होती. बाबूराव बागुल मित्रांनो यांचं आहे मी जात चोरली होती. नामदेव ढसाळ मित्रांनो आता आपण बघितलं गोलपिठा. गोलपिठा व्हेरी गुड. गोलपिठा तसं मित्रांनो मरण स्वस्त होत आहे. बाबूराव बागुल यांचं मित्रांनो मरण स्वस्त होत आहे हे सुद्धा तर लक्षात घ्यायचं. मरण स्वस्त होत आहे बाबूराव बागुल. तसं तर नरहर पुरंदकर, नरहर पुरंदकर. मित्रांनो जागर, जागर नावाचं मित्रांनो पुस्तक प्रसिद्ध आहे. जागर, नरहर पुरंदकर. चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय संसदेने 41वा प्रश्न मित्रांनो बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 41. भारतीय संसदेने टिंबटिंब या साली हिंदू विवाह कायदा संमत केला. हिंदू विवाह कायदा. हिंदू विवाह कायदा मित्रांनो कधी संमत करण्यात आला? 1953, 1954, 1955 आणि 1956. हे 4 पर्याय मित्रांनो आपल्याकडे आहेत. हिंदू विवाह कायदा 1955, गौरव, मंथन, गोकुळ. पर्याय क्रमांक 2. मित्रांनो बघा हिंदू विवाह कायदा हा जो आहे हा आपल्या भारतीय संसदेने मित्रांनो 1955 साली संमत केलेला आहे. पर्याय क्रमांक 3.
हे अगदी बरोबर आन्सर आहे. पर्याय क्रमांक 3 मित्रांनो अगदी बरोबर आपला आन्सर आहे की आपला जो आपल्या संसदेने मित्रांनो 1995 आपला 1955 साली हिंदू विवाह कायदा हा संमत केला आहे. पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 42. जून 1757च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. तर बघा जून 1757 23 जून 1757 या कोणती लढाई मित्रांनो, जी लढाई त्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया हा भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. ही लढाई मित्रांनो कोणती आहे? त्या लढाईचं नाव या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं होतं मित्रांनो. 2000 आता मित्रांनो आता 23 ची आपली ही प्रश्नपत्रिका आहे. प्लासीची लढाई पर्याय क्रमांक 1 गौरव, गोकुळ, धनश्री, पूजा, धनश्री सगळ्याच विद्यार्थ्यांचं, धनश्री सचिन, धनश्री हटले, 2 धनश्री आहेत. प्लासीची लढाई तर बघा प्लासीची लढाई मित्रांनो जी झाली 23 जून 1757 प्लासीची लढाई. या लढाईने मित्रांनो भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. ही जी लढाई मित्रांनो बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये मित्रांनो आपलं ही प्लासीचं युद्ध जे आहे ते झालेलं होतं. रॉबर्ट क्लाइव्ह मित्रांनो आपला ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी होता. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो यायचं आहे. प्रश्न क्रमांक 43. पुढच्या प्रश्नाकडे यायचं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 43. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? ग्रामगीता कोणी लिहिली आहे? हो बघा हक्काचं आन्सर मित्र आहे. योग्य मार्गदर्शन तुमच्या हक्काचे. पर्याय क्रमांक 1 बरोबर. प्लासीची लढाई आहे आणि आपल्याला हक्काचा मार्क्स मिळवून देणारी लढाई. मित्रांनो आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतंय की परत या प्रश्न याला मित्रांनो जवळपास हा प्रश्न फिरताना आपल्याला दिसतो. ग्रामगीता मित्रांनो कोणी लिहिली आहे? संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विनोबा भावे आणि चौथा पर्याय मित्रांनो लोकमान्य टिळक. संत तुकडोजी महाराज पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 सगळ्यांचाच आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आहे. संत तुकडोजी महाराज. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आन्सर आहे. संत तुकडोजी महाराज यांनी मित्रांनो ग्रामगीता लिहिलेली आहे. धर्मेंद्र, गौरव, धनश्री, प्रवीण, गोकुळ, पूजा, मंथन सगळ्या इथपर्यंत मित्र सगळ्या विद्यार्थ्यांचं पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आन्सर आहे मित्रांनो. संत तुकडोजी महाराज यांनी मित्रांनो लिहिलेली आहे ग्रामगीता. तसं मित्रांनो विनोबा भावे यांनी सुद्धा मित्रांनो गीतेशी संबंधित असणार एक पुस्तक लिहिलंय छोटंसं. गीतेशी संबंधित असणार बघा विनोबा भावे यांचं पुस्तक मित्रांनो सांगायचं आहे. ते सुद्धा मित्रांनो आपल्याला विचारलं जाऊ शकतं. विनोबा भावे हो मित्रांनो बरोबर. ग्रामगीताचे लेखक ग्रामगीता जी लिहिली मित्रांनो संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. आता मित्रांनो बघा अर्जुन सगळ्यांचा आन्सर मित्रांनो बरोबर आहे. ग्रामगीता लिहिली मित्रांनो संत तुकडोजी महाराज. आपण मित्रांनो ज्या मागे काही एक्झाम आपले जे काही मित्रांनो क्वेश्चन पेपर अभ्यासले त्यामध्ये आपल्याला संत गाडगे महाराज यांचं पूर्ण नाव विचारण्यात आलेलं होतं. तसं मित्रांनो संत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव हे सुद्धा आपल्याला क्लिअर करायचं आहे. बघा मित्रांनो ज्या प्रकारे ग्रामगीता मित्रांनो त्याच प्रकारे विनोबा भावे यांनी सुद्धा मित्रांनो एक गीतेशी संबंधित असणारं पुस्तक लिहिलंय छोटंसं. गीतेवर असणारं संबंधित असणारं मित्रांनो ते विनोबा भावे यांचं जे लिखाण आहे मित्रांनो गीतेशी संबंधित असणारं. वैयक्तिक पहिले सत्याग्रही विनोबा भावे, रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले विनोबा भावे. तसं मित्रांनो विनोबा भावे यांचं जे लिखाण आहे त्यामध्ये मित्रांनो प्रसिद्ध असणारं जे पुस्तक आहे ते आपल्याला कमेंट्स करायचं मित्रांनो. विनोबा भावे यांचं प्रसिद्ध असणारं गीतेशी संबंधित असणारं छोटंसं पुस्तक गीतेवरील मित्रांनो त्यांचं जे लिखाण आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बरोबर मित्र. 44 आन्सर पुढे बरोबर येतंय. पण बघा आधी 43 विनोबा भावेंचं जे पुस्तक आहे छोटंसं त्याच्या मित्रांनो अनेक कॉपीज म्हणजे अनेकदा मित्रांनो अनेक आवृत्ती त्याच्या प्रकाशित झाल्या आहेत. विनोबा भावे यांचं छोटंसं लिखाण
मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं बघा, विनोबा भावे यांनी मित्रांनो गीताई लिहिली, गीताई. जसं मित्रांनो ग्रामगीता तसं गीताई सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायची आहे. गीताई लिहिली मित्रांनो विनोबा भावे यांनी, गीताई. भूदान चळवळ वगैरे मित्रांनो बघा बऱ्याच गोष्टी आहेत विनोबा भावे यांशी संबंधित असणाऱ्या. गीताई हा सुद्धा मित्रांनो आपल्याला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 44. प्रश्न क्रमांक 44 कडे यायचे मित्रांनो. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? राष्ट्रीय काँग्रेस मित्रांनो बघा, गीताई विनोबा भावे. व्हेरी गुड मित्रा. गीताई एक पुस्तक विशेष आपल्याला लक्षात घ्यायचं विनोबा भावे यांचं, गीताई. आता बघा मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेस, नॅशनल काँग्रेसच्या मित्रांनो पहिल्या महिला अध्यक्ष, पहिल्या महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू, एनी बेझंट, पंडिता रमाबाई, सरस्वताबाई जोशी. मित्रांनो आपल्याला 4 पर्याय ठिकाणी दिलेले आहेत. स्वतंत्र समर, स्वतंत्र समरचा काही विषय नाही ते बघा मित्रांनो. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष धनश्री, धर्मेंद्र, चंद्रकांत, मंथन, प्रवीण, अर्जुन. मित्रांनो सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर येत आहे. ते म्हणजे बघा एनी बेझंट. एनी बेझंट मित्रांनो यांनी या पहिल्या महिला होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष झालेल्या. तसं मित्रांनो पहिल्या भारतीय महिला, आज बघा मित्रांनो आपल्याला पुढचं एक गोष्ट मिळाली आहे. धर्मेंद्रने या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कमेंट्स केली बघा. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? तर मित्रांनो इंडियन नाइटिंगेल असणाऱ्या सरोजिनी नायडू या मित्रांनो आपल्या भारताच्या महिला, पहिल्या भारतीय महिला त्या मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. व्हेरी गुड मित्रांनो. चला मित्रांनो पुढे जाऊया. पुढे जात असताना मित्रांनो बघा परिपूर्ण तयारी करण्यासाठी इंग्लिश, BFC इंग्लिश मित्रांनो आपलं जे एक चॅनल आहे बघा, दुसरं एक मित्रांनो आपलं रेग्युलर चॅनल जे आहे ते BFC इंग्लिश हे सुद्धा आपलं एक चॅनल आहे मित्रांनो. BFC अकॅडमी आहे, BFC अकॅडमी. तसं मित्रांनो BFC इंग्लिश हे आपलं युट्यूब चॅनल आहे मित्रांनो, याला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. BFC इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. BFCचा मित्रांनो फुल फॉर्म तुम्हाला माहिती असेल. BFCचा मित्रांनो तुम्हाला फुल फॉर्म जो आहे BFCचा आपला माहिती असेल, ब्राईट फ्युचर क्लासेस. तर मित्रांनो ब्राईट फ्युचर क्लासेस अकॅडमी आणि ब्राईट फ्युचर क्लासेस मित्रांनो इंग्लिश हे 2 चॅनल आहेत मित्रांनो आपले. तर BFC इंग्लिश हे सुद्धा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि मित्रांनो या चॅनलला सुद्धा सहकार्य मित्रांनो आपलं लाभलं पाहिजे. पुढचा प्रश्न मित्रांनो बघा 45. प्रश्न क्रमांक 45. सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी या नावाने प्रतीक म्हणतोय हॅलो मित्रा, हॅलो गाईज करतोय, सगळ्यांना हॅलो करतोय प्रतीकला एकदा सगळ्यांनी हॅलो करून घ्या. प्रतीक आपल्याला नवीन जॉईन झालाय, त्याला हॅलो करा. मित्रा चला प्रश्न क्रमांक 45 कडे या. सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? मित्रांनो बघा सरहद म्हणजे काय? बॉर्डर, सरहद. तर ते सरहद गांधी, सरहदेवरचे गांधी मित्रांनो कोणाला ओळखलं जातं? पर्याय क्रमांक 2. सगळ्यांचं आन्सर येते बघा लोकेश पासून. सगळ्यांचं आन्सर हे पर्याय क्रमांक 2 येतोय. पर्याय क्रमांक 2B. प्रतीक म्हणतोय पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. महात्मा गांधी मित्रांनो ऑलरेडी महात्मा गांधी आहेत, त्यांना सरहद गांधी कशाला म्हटलं जाईल अजून? महात्मा गांधीला नाही मित्रांनो, किंवा 4 नंबर 5 नंबर पण नाही. तर 6 नंबर असेल तर टाक, 6 नंबर आहे उत्तर त्याचं. 6 नंबर पाठ करायचंय. तर मित्रांनो सरहद गांधी या नावाने जे प्रसिद्ध आहेत मित्रांनो ते आहेत खान अब्दुल गफ्फार खान. खान अब्दुल गफ्फार खान यांना मित्रांनो सरहद गांधी या नावाने ओळखलं जातं. तर मित्रांनो खान अब्दुल गफ्फार खान जे मित्रांनो यांची जी संघटना होती खुदाई खिदमतगार अशी मित्रांनो यांची संघटना होती. लाल दगडीवाले सुद्धा मित्रांनो यांना म्हटलं जातं. तर खान अब्दुल गफ्फार खान यांना मित्रांनो भारतरत्न पुरस्कारही मिळालेला आहे. पहिले अभारतीय म्हणजे भारतच्या बाहेरचे असणारे पहिले व्यक्ती ज्यांना मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे ते म्हणजे खान अब्दुल गफ्फार खान. भारताच्या बाहेरचे व्यक्ती ज्यांना पहिलं मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. कारण मित्रांनो ज्यावेळेस भारत
दोन भाग झाले मित्रांनो भारताचे, त्यावेळेस ते पाकिस्तानमध्ये गेले होते. तर मित्रांनो त्यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पहिले अभारतीय व्यक्ती आहेत त्यांना मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे, खान अब्दुल गफ्फार खान. म्हणून मित्रांनो आपल्याला त्यांचा प्रश्न हा बऱ्याच ठिकाणी दिसतोय. ओके, पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊया. अभिनव भारत 1987 मध्ये मिळालेला फ्रँटियर गांधी खान अब्दुल गफ्फार खान. बरोबर मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे. प्रश्न क्रमांक 46. अभिनव भारत यंग इंडिया संघटनेचे मुख्यालय होते. यंग इंडियाचं मुख्यालय मित्रांनो कोणतंही त्या ठिकाणी आपल्याला कमेंट्स करायचे. यंग इंडिया, पहिले विदेशी, पहिले अभारतीय, पहिले भारतच्या बाहेरचे असणारे व्यक्ती. गौरव चांद बघा नागपूर, पुणे येते. पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई हे 4 शहर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. 46 हो 46 क्रमांकाचा प्रश्न, पर्याय क्रमांक 2 यंग इंडिया. मित्रांनो बघा मॅझिनीची जी मित्रांनो स्ट्रॅटेजी होती यंग इटली 1904. व्हेरी गुड मित्रा, व्हेरी गुड. बघा मित्रांनो यंग इंडिया किंवा अभिनव भारत ही जी मित्रांनो संघटना होती, ही जी संघटना आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील आहे, परत आपले पूर्ण महाराष्ट्रातीलच आहेत. तर नाशिक या ठिकाणी मित्रांनो ही संघटना स्थापन करण्यात आली 1904 साली. 1904 साली मित्रांनो यंग इंडिया नाशिक या ठिकाणी स्थापन करण्यात आली. व्हेरी गुड. आता मित्रांनो हिचे संस्थापक यंग इंडियाचे मित्रांनो जे संस्थापक होते त्यांचे प्रश्न आपल्याला बघा 1 ते 2 प्रश्न आपल्याला नेहमी मित्रांनो आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये पाहायला मिळतोय. यंग इंडिया बद्दल तर नाही, पण त्यांचे लेखक संस्थापक मित्रांनो यंग इंडियाचे संस्थापक किंवा मित्रांनो अभिनव भारत संघटनेचे संस्थापक म्हणतोय नाशिक. व्हेरी गुड, सगळ्यांचं नाशिक अगदी बरोबर मित्रांनो. चुकलं, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे मित्र, बघा चुका दुरुस्त करत चालायच्या आहेत. चुका होणं काही मोठी गोष्ट नाहीये. सावरकर, व्हेरी गुड, सावरकर यांनी केली. तेव्हा तू खूपच म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त अंदाज करत राहतो. अंदाज ठीक आहे, पण तुला आता कन्फर्म व्हायचंय. विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू यांनी मित्रांनो ही संघटना स्थापन केली होती, अभिनव भारत संघटना. मित्रांनो ही जी संघटना त्यांनी स्थापन केली, इटलीचे मित्रांनो मॅझिनीची त्यांनी जे काही हो सावरकर यांनी केली मित्रांनो स्थापना यंग इंडियाची. जोसेफ मॅझिनी यांचे मित्रांनो जे त्यांनी चरित्र लिहिलंय त्या चरित्रावरून मित्रांनो बघा जोसेफ मॅझिनी यंग इटली नावाची मित्रांनो त्यांच्या इटलीमध्ये केलेली संघटना होती. आणि त्यानुसार सावरकर यांनी मित्रांनो इंडियामध्ये यंग इंडिया ही संघटना अभिनव भारत या नावाने मित्रांनो स्थापन केली होती, यंग इंडिया नावाची संघटना. ओके, चला मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर मग पुढचा प्रश्न आहे आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो. तर बघा आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणत्या समाज सुधारकांचा गौरव केला जातो. पर्याय मित्रांनो बघा राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. यामध्ये मित्रांनो बघा पर्याय गौरव, समा, सॅम, लोकेश, धनश्री, पंकज, उमेश, प्रवीण सगळ्या विद्यार्थ्यांचा पर्याय क्रमांक 1. सगळ्यांचं मित्रांनो अगदी बरोबर आन्सर येत आहे. तर मला असंच आहे कन्फ्युजन मध्ये देतो पण 90% बरोबर देतो. हो मित्रा, कन्फ्युजन असतं पण 90% मित्र तू बरोबर आन्सर देतो. फक्त तुला आता थोडा अभ्यास वाढवणे गरजेचं आहे. थोडा जर तुम्ही मित्र तुझं वाचन वाढवलं, तुझा अभ्यास वाढवला, तुझं अंडरस्टँडिंग चांगलं आहे. फक्त गरज मित्र बघा ज्या विद्यार्थ्याची अंडरस्टँडिंग चांगली असते त्याला जास्त अभ्यास करण्याची गरज पडते. असं का होतं बघा, तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाण्याची शक्यता असते. त्याचा मित्रांनो बघा ज्याचं कॅप्चर करण्याची क्षमता चांगली आहे त्याने जास्त अभ्यास करावा. कारण त्याला मित्रांनो एकदा बघितलं त्याला वाटतं मला येतं, पण मित्रांनो तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये थोडासा मागे येऊन जातो. हेच समाज तुझ्यासोबत होत असेल. त्यामुळे आपला ओव्हर कॉन्फिडन्स जो मित्रा त्याला अजून आपण थोडासा ओव्हर करायचा आहे तो आपल्या अभ्यासातून. ओके, सगळ्या विद्यार्थी मित्रांचं बघा आन्सर अगदी बरोबर येते मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहन राय मित्रांनो यांना आपण आधुनिक भारताचे जनक म्हणत असतो.
अगदी बरोबर उत्तर मित्रांनो सगळ्यांचं. तसं मित्रांनो दादाभाई नौरोजी हे सुद्धा तेवढंच मित्रांनो आपल्याला त्यांच्याबद्दलही प्रश्न याच्यात विचारले जात असतात. आणि मित्रांनो महात्मा फुलेंचे आपण बघितले मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये 1 ते 2 क्वेश्चन मित्रांनो आपल्याला कंपल्सरी महात्मा फुलेंबद्दल पाहायला मिळत होता. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. तसंच दादाभाई नौरोजी यांना काय म्हटलं जातं? भारताचे पितामह. भारताचे पितामह मित्रांनो दादाभाई नौरोजी यांना म्हटलं जातं. या काही गोष्टी आहेत ते मित्रांनो आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. न्यायमूर्ती मित्रांनो महादेव गोविंद रानडे यांना न्यायमूर्ती म्हणून क्लिअर आहे. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो जालियनवाला बाग. जालियनवाला बागशी संबंधित मित्रांनो पुढचा प्रश्न आहे. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? मित्रांनो जो हत्याकांड झाला, जनरल डायरने मित्रांनो जी काही आज्ञा दिली होती, भारताचे पितामह म्हटलं जातं. हंटर कमिशन, गौरव म्हणतोय हंटर कमिशन. मित्रांनो बघा जनरल डायरने मित्रांनो त्या ठिकाणी ऑर्डर दिल्या होत्या गोळीबाराच्या ऑर्डर भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांनीच मित्रांनो आपल्या भारताला अर्थशास्त्राचे सुद्धा जनक त्यांना मित्रांनो म्हटलं जातं. भारतीय अर्थशास्त्राचे जनक सुद्धा त्यांना मित्रांनो म्हटलं जातं. त्यांनी आधी आपल्याला समजून दिलं की भारताचा जो रुपया आहे तो कशा प्रकारे ब्रिटिश लोकांकडे जातोय हे त्यांनी त्यावेळेस मित्रांनो सिद्ध केलं होतं. तर बघा मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला त्याचं जे मित्रांनो चौकशी करण्याचं जे कमिशन होतं ते कमिशन सगळ्यांचं अगदी बरोबर आन्सर आहे. ते सगळं एकही मित्रांनो कोणाचंही आन्सर चुकलेलं नाही. सगळ्यांचं अगदी बरोबर आन्सर आहे बघा. हंटर कमिशनने मित्रांनो त्याचे चौकशी केलेली होती. चौकशीचा आयोग हंटर कमिशन होता. पुढचा प्रश्न मित्रांनो बघा इतिहासाशी परत संबंधित असणारा. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो यायचं आहे. प्रश्न क्रमांक 49. 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड. व्हेरी गुड मित्रांनो. बघा तर आता आपल्याला बघायचं आहे की आपल्या भारतामध्ये ज्या मित्रांनो टप्प्याटप्प्याने घटनात्मक विकास जो काही घडवत गेले इंग्रजांनी कायद्यामध्ये भारतामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारचे वेगवेगळे कायदे मित्रांनो त्यांनी आपल्या समोर आणले. त्यामध्ये मित्रांनो 1919चा जो कायदा होता, 1919चा कायदा, या कायद्याला मित्रांनो काय म्हटलं जातं? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा किंवा मॉर्ले मिंटो कायदा, आयर्विन विल्टिंग कायदा किंवा माउंटबॅटन कायदा. आन्सर करायचं मित्रांनो पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 49. पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो दिसतोय. पर्याय क्रमांक 1 2 ठिकाणी दिसतोय. एकच धर्मेंद्रने परत पर्याय क्रमांक 1 केला बघा. मित्रांनो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा मित्रांनो 1919चा कायदा. मॉर्ले मिंटो मित्रांनो 1909चा कायदा आहे. मॉर्ले मिंटो 1909चा आहे. 1909 आणि 1900 बरोबर. मॉर्ले मिंटो 1909 आणि 1919 यामध्ये मित्रांनो थोडंसं कन्फ्युजन होते बघा. 1909 1919 ओके, ही गोष्ट क्लिअर करायची आहे. तर मग पुढच्या प्रश्नाकडे जात असताना आपल्या लक्ष खाकी व्याज बद्दल थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. तसंच तर आपलं BFC इंग्लिश BFC इंग्लिश आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सुद्धा मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. आपले बरेच लेक्चर मित्रांनो BFC इंग्लिशला सुद्धा आपल्यासाठी अवेलेबल आहेत. आपले जे मित्रांनो रेग्युलर बॅचचे लेक्चर आहेत ते लाईव्ह मित्रांनो आपण BFC इंग्लिशला घेत असतो. नंतर ते लेक्चर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट होतील. ओके. पुढचा प्रश्न मित्रांनो भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? प्रश्न शब्द पण लक्षात घ्यायचा आहे. प्रकारचे राष्ट्र नाही, कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही बघा. धर्मनिरपेक्ष, साम्राज्यवादी, लोकशाही, प्रजासत्ताक. तर बघा पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 हे जे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आलेले आहेत आधी हे पहिल्या प्रश्नाचे असतील. पेज क्वेश्चन नंबर 49 चे पर्याय क्रमांक 1 मित्रांनो क्वेश्चन नंबर 49 चा अगदी बरोबर आहे. बघा आपण कन्फर्म असतं टेन्शन घ्यायचं नाही मित्रा. चुकलं तर बघा बरेच जणांना वाटतंय साम्राज्यवादी. तर बघा
धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य मित्रांनो आपलं लोकशाही गणराज्य, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आपला देश आहे मित्रांनो. साम्राज्यवादी नाही, समाजवादी मित्रांनो आपण स्वीकार केलाय. समाजवादी धर्मनिरपेक्ष मित्रांनो आपण साम्राज्यवादी नाही. साम्राज्यवादी मित्रांनो बघा, साम्राज्यवादी म्हणजे काय, एखाद्या देशाने दुसऱ्या देशावर राज्य मिळवण्यासाठी त्याच्यावर अटॅक करणं, हल्ला करणं, ते तो देश मित्रांनो साम्राज्यवादी. तर मित्रांनो आज प्रत्येक देशाला मित्रांनो ज्याचं त्याचं पडलेलं आहे, साम्राज्यवाद आज नकोय. मित्रांनो बघा, आपली ही बॅच मित्रांनो स्पेशल लक्ष खाकी बॅच मित्रांनो आहे, जी आपल्यासाठी सामान्य ज्ञान तसंच मित्रांनो जीके जीएस आणि लेटेस्ट सुद्धा मित्रांनो आपण रेग्युलर लेक्चर्स घेणार आहोत. पहिलं लेक्चर मित्रांनो आपण संडे पासून सुरुवात करूया. प्रत्येक संडेला मित्रांनो आपलं एक विकली लेक्चर असेल लेटेस्ट बद्दल मित्रांनो विकली लेक्चर असेल आपलं संडेला. ओके, चला मित्रांनो पुढे जाऊया. तर बघा, पुढचा प्रश्न संसदेशी संबंधित असणारा संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते. नंबर बघा, आपला नंबर मित्रांनो आपल्या बॅनरवर नंबर आहेतच आपले. व्हॉट्सअप नंबर मित्रांनो तुमच्या आपल्या बॅनरवर आहे. नंबर सांगतो, हा मित्रांनो आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ज्या काही अडचणी असतील त्या. ओके, धर्मेंद्र मित्रा कॉल करू शकतो, या नंबरला व्हॉट्सअप करू शकतो. कॉलिंगला नंबर मी तुला कॉलिंगला पण नंबर मी बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे, तसा नंबर देईल नंतर. या नंबरला व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो बघा, संसदेचे वरिष्ठ सभागृह मित्रांनो आपलं जे संसद आहे त्यामध्ये मित्रांनो 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. मित्रांनो संसदेमध्ये काय असतं, लोकसभा आणि राज्यसभा. विधान परिषद आणि विधानसभा मित्रांनो आपल्या देशाच्या नसतात, त्या राज्याच्या असतात. तर मित्रांनो लोकसभा बघा, लोकसभा मित्रांनो कनिष्ठ सभागृह असतं. लोकसभा मित्रांनो कनिष्ठ सभागृह असतं. तर वरिष्ठ सभागृह म्हणजे मित्रांनो आपलं राज्यसभा असते. राज्यसभा ही मित्रांनो आपली वरिष्ठ सभागृह असते. सगळ्यांचा अगदी बरोबर आन्सर आहे. सगळ्यांचा आन्सर मित्रांनो अगदी बरोबर आहे. राज्यसभा हे आपल्या भारतातील आपल्या संसदेचं मित्रांनो वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभेला मित्रांनो कनिष्ठ म्हटलं जातं. त्याला मित्रांनो कनिष्ठ म्हणण्याचं कारण काय की यांचं जे आहे यांना मित्रांनो 5 वर्षानंतर मित्रांनो हे बरखास्त होत असतं. आणि लोकसभा जे मित्रांनो हे कधीही बरखास्त होत नाही. लोकसभा मित्रांनो कधीही बरखास्त होत नाही. संसद कलम राज्यसभा लोकसभा व्हेरी गुड. राज्यसभा मित्रांनो कधीही बरखास्त होत नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा नंबर मित्रांनो तुम्ही नोट केला असेल. पंचायत समितीचा सचिव कोण असतो. पंचायत समितीचा सचिव पंचायत समितीचा सचिव कोण असतो. तहसीलदार, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी किंवा नायब तहसीलदार. तर पंचायत राजशी संबंधित क्वेश्चन मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे. पंचायत समितीचा सचिव कोण असतो. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4, 3 पीडीओ, गट विकास अधिकारी. तर 2 वर्षांनी 2/3 सदस्य रिटायर्ड होत असतात, पुन्हा त्यांच्या जागा दुसरे येतात. हो मित्र बघा, आपली जी राज्यसभा असते राज्यसभेचे दर 2 वर्षांनी 2/3 सदस्य 2/3 म्हणजे 2/3 सदस्य मित्रांनो हे नेहमी 2 वर्षांनंतर रिटायर होत जातात. त्यांच्या जागेवर नेहमी दुसरे येत असतात. ते कधीही बरखास्त होत नाही. लोकसभा दर 5 वर्षांनी मित्रांनो आपण बरखास्त करतो. ग्रामपंचायत सचिव, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी. पंचायत समिती मित्रांनो गट विकास अधिकारी. पंचायत समितीचे सचिव आहेत मित्रांनो ते आहेत गट विकास अधिकारी. अगदी बरोबर, सगळ्यांचा आन्सर मित्रांनो अगदी बरोबर आहे. ते 1-2 मित्र चुकतायत बघा, अतुल वगैरे यांनी मित्रांनो क्लिअर करून घ्यायचंय. त्या आपल्या गोष्टी आहेत त्या क्लिअर करत चालायच्या आहेत. पुढचा प्रश्नाकडे मित्रांनो येऊया. प्रश्न क्रमांक 53. हो मित्रांनो, कायमस्वरूपी सभागृह आहे ते बरखास्त होत नाही किंवा त्याचं बरखास्त होत नाही, शब्द महत्वाचा आहे. 53 नंबरच्या प्रश्नाकडे मित्रांनो यायचं आहे. नाथसागर धरण. बघा, नाथसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. नाथसागर मित्रांनो बघा, आपल्याला धरणाशी संबंधित असणारा प्रश्न, ते नदी प्रणाली, जल प्रणाली मित्रांनो यांच्याशी संबंधित असणारा 1 ते 2 प्रश्न मित्रांनो आपल्याला येत असतात, रेग्युलर दिसत आहेत.
नाथसागर धरण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. अगदी बरोबर मित्रांनो. बघा छत्रपती संभाजीनगर म्हणजे मित्रांनो औरंगाबाद जिल्हा, जो आपला आजचा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. तर मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर असणारं मित्रांनो महत्वाचं धरण ते म्हणजे नाथसागर. नाथसागर मित्रांनो त्या ठिकाणी त्यांच्या जलाशयाला नाव देण्यात आलं आहे. तर या धरणाचं नाव मित्रांनो व्हेरी गुड, जायकवाडी नाथसागर. जायकवाडी हे धरण मित्रांनो आपलं नाथसागर म्हणून त्या जलाशयाला मित्रांनो नाथसागर म्हटलं जातं. पैठण या ठिकाणी, पैठण या ठिकाणी मित्रांनो हे धरण आहे. पैठण, जायकवाडी. सगळ्यांचं मित्रांनो अगदी आन्सर बरोबर आहे. एक दोन मित्रांनो जे चुका होतात ते दुरुस्त करत चालायचे आहेत, त्या क्लिअर करून घ्यायच्या आहेत. फ्रान्सच्या सहकार्याने हा बहुउद्देशीय प्रकल्प बनवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता, सर्वाधिक घनता. तर आपल्या महाराष्ट्रातील जी लोकसंख्या आहे ती सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा. मी पण पैठणकर. व्हेरी गुड, ठीक आहे, चांगलं मित्रा. मग पैठणकर हसतो कशाला एवढं? पैठणकर असं चांगली गोष्ट आहे. बघा मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे किंवा पुणे? मुंबई उपनगर. मित्रांनो मुंबई उपनगर मध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या घनता आहे. पर्याय क्रमांक 3 लोकेश, पर्याय क्रमांक 2 मेश. पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर उत्तर आहे. मुंबई उपनगर मध्ये मित्रांनो सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता आहे. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊया. एक लहरे सर्वात कमी घनता गडचिरोली. जंगलच जंगल. तर बघा एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र, एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? हा मुंबई म्हणजे बघा मुंबई उपनगर आणि मुंबई 2 आहेत. मुंबई उपनगर, मुंबई ही गोष्ट लक्षात घ्यायची. मुंबई उपनगर. नंतर नागपूर, ठाणे, नाशिक आणि भंडारा या 4 जिल्ह्यांपैकी मित्रांनो एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 3 नाशिक, नाशिक. पर्याय क्रमांक 2 ठाणे. पर्याय क्रमांक 2 ठाणे सुद्धा म्हणतात बाकीचे. औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे नाशिक, नाशिकला आहे. पर्याय क्रमांक 2 ही येते बाकीच्यांचा आन्सर. पर्याय क्रमांक 2 मित्रांनो कन्फ्युज करतो का? ठाणे नाशिक, ठाणे नाशिक. तर बघा मित्रांनो एकलहरे हे जे आहे हे नाशिक जिल्ह्यात मित्रांनो नाशिकच्या जवळच असणार आहे. एकलहरे नाशिकला मित्रांनो जवळच आहे. हा 56 कडे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, चला प्रश्न दिसतोय, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो सगळ्यांनी आता पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो यायचं आहे. प्रश्न क्रमांक 56 ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन तर बघा ठाणे जिल्ह्याला डिवाइड करण्यात आलं आणि त्यापासून मित्रांनो पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. तर मित्रांनो पालघर जिल्ह्याची निर्मिती ही कोणत्या वर्षी झाली? ठाणे मधून पालघर वेगळा झाला. मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणजे मित्रांनो आपल्या संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस मित्रांनो निर्माण झाला 1 मे 1960, तर त्यावेळेस मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये होते 26 जिल्हे. आज आहेत मित्रांनो 36. तर मित्रांनो या 26 मधून जे मित्रांनो 10+ झाले आणि हे 36 जे काही झाले मित्रांनो याचा आपण एक सेपरेट छोटंसं लेक्चर घेऊया. उद्या मित्रांनो आपलं एक छोटंसं लेक्चर असेल बघा या 26 जिल्ह्यांचे हे 36 कसे झाले, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो जिल्हा डिवाइड होऊन जिल्हा तयार झाला, कोणत्या तारखेला झाला आणि त्याबरोबर कोणते मुख्यमंत्री होते, त्याबरोबर त्यावेळेस कोणत्या मुख्यमंत्री होते हे सुद्धा मित्रांनो आपण क्लिअर करून घेऊया. तेलंगणा आंध्र प्रदेश मधून वेगळा झाला 2 जूनला. व्हेरी गुड. तसं मित्रांनो 2014 मध्ये हे 2 गोष्टी घडलेल्या आहेत. तर पालघर या जिल्ह्याचं विभाजन, आपलं ठाणे या जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती मित्रांनो झाली 1 ऑगस्ट 2014 या साली. त्यावेळेचे मित्रांनो मुख्यमंत्री जे होते 2014 साली मित्रांनो मुख्यमंत्री मित्रांनो
ज्यावेळेस ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्हा झाला तर त्यावेळेचे मुख्यमंत्री पण मित्रांनो आपल्याला 36 नंबरचा डिस्ट्रिक्ट आहे 34वी ZP. राज्य 28. आपलं लेक्चर बघा मित्रांनो, आपलं लेक्चर जे असतं दुपारी असतं. आज आपला हा जो टाइम आहे हा आपला रेग्युलर वेळ नाही मित्रांनो. या वेळेला माझं रेग्युलर लेक्चर इंग्लिशचं असतं बऱ्याच वेळेस. आपला वेळ जो असतो मित्र दुपारी 1:30 वेळ असतो एक, आणि एक वेळ असतो मित्रांनो संध्याकाळी 6:30. त्या दोन वेळेला मित्रांनो आपलं लेक्चर असतं. एक लेक्चर असतं बघा BFC इंग्लिश, BFC इंग्लिश आणि BFC अकॅडमी, हे दोघे चॅनल मित्रांनो वेगवेगळ्या वेळेला आपले रेग्युलर लेक्चर असतात. दुपारी 1:30 वाजता आणि दुपारी संध्याकाळी मित्रांनो 6:30. 1:30 आणि 6:30 मित्रांनो आपले BFC इंग्लिश आणि BFC अकॅडमी या दोघे चॅनल मित्रांनो लेक्चर असतात. ही गोष्ट नोट करायची. BFC इंग्लिश या चॅनलला सुद्धा मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन क्लिक करून घ्यायची. तसंच मित्रांनो आपलं BFC अकॅडमी हे जे ॲप्स तुमच्याकडे आहे या ॲप्समध्ये मित्रांनो आपलं नोटिफिकेशन येत असतं. रेग्युलर नोटिफिकेशन मित्रांनो आपल्या ॲप्समध्ये सुद्धा येत असतं बघा. मित्रांनो ठाणे जिल्ह्याचं विभाजन ज्यावेळेस झालं त्यावेळेचे मुख्यमंत्री जे होते मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेस मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण हे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेस होते. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊया. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. तर बघा सगळ्यात सर्वोच्च पर्वतरांगांमध्ये दुपारची वेळ बदल होईल का सर प्लीज. CM फडणवीस आता आहेत, तेव्हा नव्हते बघा. फडणवीस नव्हते, पृथ्वीराज चव्हाण होते मित्रांनो त्यावेळेस. पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते, लक्षात घ्या मित्रांनो. दुपारचा वेळ जो आहे त्यावेळेस फ्री टाइम असतो, नाहीतर मग आपले रेग्युलर ऑफलाईन लेक्चरही असतात. त्यामुळे मित्रा दुपारचा वेळ मॅनेज केलेला असतो. नंतर तू बघा ऑफलाईनला जर नाही मॅनेज झालं तर नंतर ऑफलाईन तो लेक्चर बघू शकतो. मित्रांनो बघा जगातली सर्वोच्च पर्वतरांग, आता सर्वोच्च पर्वत शिखर जर मित्रांनो शब्द आपल्या समोर आले तर आपल्याला काय आठवलं पाहिजे मित्रांनो, हिमालय आठवला पाहिजे ना. काराकोरम, व्हेरी गुड मित्रांनो. म्हणजे मित्रांनो जे मित्रांनो बाकी अरवली वगैरे सांगतायत त्यांनी लक्षात घ्या, अरवली निलगिरी हे नाही आहेत. आउट सुद्धा एक मित्रांनो मोठा पर्वत आहे. तर मित्रांनो आपला आन्सर योग्य आन्सर आहे बघा. थँक्यू मित्रांनो हार्टली लाईक केल्याबद्दल. मित्रांनो बघा आपलं जे आन्सर असेल काराकोरम पर्वतरांग. काराकोरम पर्वतरांग मित्रांनो ही हिमालयातीलच एक रांग आहे. अरवली सर्वात जुनी रांग आहे. आल्प्स पर्वत मित्रांनो फ्रान्समध्ये बॉर्डर असणारा अरवली सर्वात जुनी पर्वतरांग आहे. काराकोरम ही सगळ्यात उंच असणारी सर्वोच्च पर्वतरांग आहे. K2 वगैरे याच काराकोरम श्रेणीच्या पर्वतांमध्ये. हिमालयाचाच मित्रांनो हा भाग आहे. काराकोरम मित्रांनो हिमालयाचाच भाग आहे. व्हेरी गुड. कृषी क्षेत्रातील बघा पीत किंवा पिवळी येलो क्रांती, अरवली पर्वतात बराच त्याचं नुकसान झालेलं आहे. बघा मित्रांनो कृषी क्षेत्रातील पिवळी क्रांती म्हणून निगडीत असणारा शब्द कशाशी निगडीत आहे. पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे. दूध उत्पादन, मत्स्य उत्पादन, फळे उत्पादन किंवा तेलबिया उत्पादन. तर बघा अरवली पर्वतरांग पण आपल्या भारतातच आहे. अरवली भारतात आहे, निलगिरी भारतातलीच आहे. बघा पिवळी क्रांती किंवा पीत क्रांती मित्रांनो जी काही आहे ती संबंधित आहे तेलबियांशी. पर्याय अरवली अरवली मध्ये येतोय तेलबिया. पर्याय क्रमांक 4 सगळ्यांचा आन्सर येतोय तेलबिया. तर बघा जी आपली पिवळी क्रांती मित्रांनो ती आहे तेलबियांशी संबंधित असणारी. दूध उत्पादनाशी संबंधित क्वेश्चन मित्रांनो 2 ते 3 वेळेस आपण बघितला. वर्गीस कुरियन यांच्याशी संबंधित असणारा प्रश्न. मत्स्य उत्पादन आहे मित्रांनो. तसंच मित्रांनो तेलबियांचं उत्पादन सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पिवळी क्रांती. आताच मित्रांनो MS स्वामीनाथन यांचं मित्रांनो निधन झालंय आता 3-4 दिवसापूर्वी. MS स्वामीनाथन. श्वेत क्रांती आहे, धवल क्रांती, वर्गीस कुरियन.
तसं मित्रांनो आता लेटेस्टची गोष्ट आहे, MS स्वामीनाथन मित्रांनो यांचं निधन झालेलं आहे. मग त्यांच्याशी संबंधित असणारी क्रांती आपल्याला विचारण्याचे चान्सेस वाढू शकतात. मित्रांनो हरित क्रांतीचे जनक असणारे MS स्वामीनाथन यांचं आता 2 ते 3 दिवसांपूर्वी मित्रांनो निधन झालेलं आहे. 3-4 दिवस झाले जवळपास आता. त्यांच्याशी संबंधित असणारी हरित क्रांती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो चला, संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कुठे आहे? 28 सप्टेंबर 2023 ला निधन झालं. व्हेरी गुड. बघा 28 सप्टेंबर त्यांचं निधन झालं MS स्वामीनाथन यांचं. मित्रांनो संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ हरित क्रांती MS स्वामीनाथन. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो यायचंय 59 प्रश्न. मित्र बघा आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59. संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कुठे आहे? आळंदी, पैठण, देहू, शेगाव. तर बघा चारही मित्रांनो संतांची ठिकाणे या ठिकाणी घेतलेली आहेत. संतांचे स्थळ मित्रांनो या ठिकाणी आहेत. त्यामध्ये बघा आळंदी, पैठण, देहू आणि शेगाव. तर बघा आळंदी मित्रांनो प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती असणार आळंदी हे ठिकाण संत ज्ञानेश्वर महाराज. पैठण मित्रांनो संत एकनाथ महाराज. देहू मित्रांनो संत तुकाराम महाराज. आणि शेगाव मित्रांनो शेगावचे संत कोणते आहेत मित्रांनो? बघा आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज, पैठण संत एकनाथ महाराज, देहू संत तुकाराम महाराज. तसं मित्रांनो शेगावचे संत कोणते आहेत? संत इथे थांबलो मित्रांनो मी, त्यामुळे बघा इथपर्यंत बरोबर लिहिलं सगळ्यांनी. एकनाथ महाराज, पैठण, ज्ञानेश्वर महाराज, आळंदी, तुकाराम महाराज, देहू. शेगावचे महाराज मित्रांनो आपल्याला मिळाले. चला पुढे जाऊया आता. शेगावचे मित्रांनो गजानन महाराज. शेगावचे मित्रांनो काय? गजानन महाराज. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊया. प्रश्न क्रमांक 16. हो 16. प्रश्न क्रमांक 60. काकरापार हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? काकरापार, गजानन महाराज, शेगाव. व्हेरी गुड मित्रांनो, गजानन महाराज, शेगाव. तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील जे महत्वाचे ठिकाण आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. अजून मित्रांनो आपला प्रश्न विचारतो कोणत्या नदीच्या काठावर आहे? हा पुढचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. आता मित्रांनो काकरापार हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? काकरापार अणुविद्युत प्रकल्प. गुजरात. उमेश, धर्मेंद्र, प्रफुल्ल, अर्जुनचं पण मित्रांनो चालय. मित्रांनो बघा काकरापार हा अणुविद्युत प्रकल्प आहे गुजरात. गौरव, उमेश, सपकाळ, धनश्री, अर्जुन सगळ्यांचा पर्याय क्रमांक 3. तर बघा पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर आन्सर आहे मित्रांनो. काकरापार अणुविद्युत प्रकल्प हा गुजरात राज्यातील आहे. आपल्याला मित्रांनो पोलीस भरतीसाठी 1 लाइनर क्वेश्चन जास्त करून पाठ करायचे आहेत आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या गोष्टी 1 लाइनर आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या गोष्टी सुद्धा सोबत आपल्याला घ्यायच्या आहेत. कुडनकुलम, तामिळनाडू. या प्रकरणातून आपल्याला आपला क्वेश्चन आहेत ना आता. तर क्वेश्चन नंबर 60 आपला शेवटचा होता. 60 प्रश्न मित्रांनो आपल्याला ठाणे शहर पोलीस भरती या भरतीमध्ये या आपल्या एक्झाम मध्ये मित्रांनो जैतापूर अजून आपला प्रलंबित आहे. आपल्याला तारापूर लक्षात ठेवायचं आहे. तारापूर बद्दल आपल्याला 1 ते 2 क्वेश्चन मित्रांनो पाहायला भेटतात नेहमी. तारापूर अणुविद्युत प्रकल्प, तारापूरचा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पहिला अणुविद्युत प्रकल्प. नंतर आपल्या जागीर, होमी जागीर बाबा यांच्याबद्दलचे प्रश्न. मित्रांनो बघा जे विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपल्या बॅच बद्दल मित्रांनो माहिती बघितली नसेल, लक्ष खाकी बॅच आपल्या ऍप्स मध्ये जायचं आहे. BFC अकॅडमी आपल्या ऍप्सला मित्रांनो भेट द्यायची आहे. आपल्या ऍप्स डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आपली ही बॅच पाहायला मिळेल, लक्ष खाकी बॅच. मित्रांनो बघा जे विद्यार्थी विशेष करून पोलीस भरती तयारी करत आहेत त्यासाठी मित्रांनो आपण ही बॅच सुरू केली, लक्ष खाकी बॅच. या बॅच मध्ये मित्रांनो सामान्य ज्ञान म्हणजे जीके GS दोघही गोष्टी आपण क्लिअर करूया. आणि रेग्युलर मित्रांनो रावत बाटा राजस्थान. व्हेरी गुड मित्रा. बघा झेडपी साठी सुद्धा बघा आपण जे काही लेक्चर घेतोय आता रेग्युलर, आपले रेग्युलर लेक्चर झेडपी साठी सुद्धा फायदेशीर ठरतील. हे क्वेश्चन आपल्या झेडपी साठी सुद्धा फायदेशीर ठरतील.
असा काही भाग नाही मित्रांनो जीके जीएस साठी की फक्त पोलीस भरतीसाठीच तयारी करायची असं काही नाही, पण हा कॉमन भाग आहे, कॉमन सब्जेक्ट मित्रांनो जो सगळ्याच ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. त्याचं वेटेज फक्त कमी जास्त असतं, हार्डनेस थोडी कमी जास्त होत असते, पण आपली तयारी जर चांगल्या प्रकारे असेल तर सगळ्या ठिकाणी फायदेशीर ठरेल. अशा प्रकारची मित्रांनो माहिती आपल्या जीके जीएस मध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. लेटेस्ट लेक्चर मित्रांनो आपण रेग्युलरली संडे घेऊया. वीकली मित्रांनो लेक्चर सुरू असेल आपलं संडे रेग्युलर मित्रांनो आपलं लेक्चर असेल आपलं लेटेस्टशी संबंधित असणारं, ते पण आपलं विसरलं मित्रांनो बीएफसी इंग्लिश या चॅनलवर. बीएफसी इंग्लिश मित्रांनो बघा, आज आपले जे बीएफसी आहेत आम्ही त्याला डिवाइड करून वेगवेगळे चॅनल सुरू केलेले आहेत. तर मित्रांनो सगळ्यांनी आपलं बीएफसी इंग्लिश या चॅनलला सुद्धा मित्रांनो भेट द्यायची आहे. त्या ठिकाणी आपले रेग्युलर लेक्चर जे आहेत बाकी ते त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. बीएफसी अकॅडमीवर मित्रांनो आपले बाकी लेक्चर उपलब्ध आहेत. बाकी बरेच लेक्चर मित्रांनो आपले प्रायव्हेट करण्यात आलेले आहेत. तर ते लेक्चर मित्रांनो पाहण्यासाठी तुम्हाला बीएफसी अकॅडमी मित्रांनो आपला ॲप डाउनलोड करायचं आहे. आपल्या ॲप्समध्ये मित्रांनो तुम्हाला एक बॅच जॉईन करायची आहे. जे विद्यार्थी मित्रांनो इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचला मित्रांनो जॉईन व्हायचं आहे, किंवा बॅचमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपल्या ज्या पीडीएफ आहेत त्या सगळ्या पीडीएफ मित्रांनो तुम्हाला अवेलेबल असतील. हो मित्रा, व्हॉट्सअपला 5 मिनिटात तू कॉल करू शकतो. थोडासा सेटअप हा वगैरे सेटअप वगैरे जमा केल्यानंतर तू 5 मिनिटात मला व्हॉट्सअपला मित्रांनो कॉल करू शकतो, नो प्रॉब्लेम. तर मित्रांनो चला भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. क्लिअर आहे मित्रांनो? पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण पुढचा जिल्हाही घेऊया आणि आपलं जे काही भूगोल या विषयाला आपण सुरुवात केली आहे, भूगोलचं लेक्चर मित्रांनो आपण उद्या घेऊया. उद्या मित्रांनो आपण बघूया आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती, कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा किती कोणत्या तारखेला कधी कोणत्या मुख्यमंत्रीच्या काळात निर्माण झालेला आहे हे मित्रांनो डिटेलमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासूया. आणि मित्रांनो पुढचा एक कुठला तरी जिल्हा जो आपला आता टाईप झाला असेल तो पुढचा जिल्हा मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ओके फ्रेंड्स, तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ओके ठीक आहे मित्रांनो, चला ऑल द बेस्ट. भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. गुड नाईट एव्हरीवन.